रामकृष्ण हरे पुंडलिक वल्लभ विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। चला पंढरीसे जाऊ, रखुमा देवीवर पाहू, डोळे निवतील कान मना तेथे समाधी। कलाकारस्य जीवनस्य भूषण। आम्ही कलाकार जेव्हा प्रवासात निघतो तेव्हा सर्व साहित्य, रंग, कला, पेन्सिल, स्केचबुक आणि ज्या दिशेने आमची ओढ चालली होती त्या पांडुरंगाच्या भेटीकडे, त्यांचं रेखाटन पेन्सिलने तसेच श्रीकृष्णाचं रेखाटन पेन्सिल करून आम्ही या प्रवासाचा आनंद घेत होतो। आणि तेथील आजूबाजूचे आमच्यासोबत बसलेले प्रवासीसुद्धा त्या स्केचिंगकडे देवाच्या पाहून आपला आनंद उल्हासित करत होते। तसा आमचा प्रवास रेल्वेने अतिशय सुखकर होऊन पुढे आम्ही 4 व्हीलरने कारने प्रवास करून पुढील पंढरपूरकडचा मार्ग क्रमण करत आम्ही प्रवासातसुद्धा हरिभजनाचा आनंद घेतला। आणि त्या हरिभजनाच्या आनंदात चिमुकल्या मुलाने आम्हाला अतिशय उल्हासित केलं। त्याचे ते स्तोत्र श्लोक पाहून आम्हाला खूपच नवल वाटलं। त्याचे अभंगसुद्धा खूप वाटले आणि खूप त्याने आम्हाला आनंद देऊन तसेच विनोदी नाट्यसुद्धा केलं। नंतर आम्ही पंढरपुरात येऊन चंद्रभागेत स्नान आणि तुकामागे हेचे दान ते केल्यानंतर आम्ही ज्या ठिकाणी नववर्षाच्या स्वागतासाठी हॉल बुक केले होते, काही वारकरी भरपूर तिथे भाविक उपस्थित झाले होते आणि तेथे आपले कलेचं साहित्य काढून रांगोळीने काही विठ्ठलाचे स्वरूप साकारण्याचा प्रयत्न केला। तसेच संत संगतीचा दर्शनाचा योगही आला। संतांची संगती मनोमार्ग होती आणि आकाळावर सुखती येईल किंवा वैष्णव संगती सुख वाटे जीवा। या सर्व भेटीतच गुरु भेटायची संतांनी सांगितलेले आहे। या सगळ्या सोपे वर्म आम्हा सांगितलेले